हे अमित. बाबू खाली बस. खाली बस. हॅलो. पहिला चेंडू घेऊन येतील आयुब विनायक यांना. बघूया विनायक चांगलेच फटकेबाजी बाजी करतात आपल्या संघाकडनं. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू उचललेला बघूया. सीमा रेषा पार आणि षटकार पहिल्या चेंडूमध्ये. चेंडू खेळतील विनायक. बघूया दुसरा चेंडू. दुसरा चेंडू पण त्याच पद्धतीने बघूया आणि सीमा रेषा पार षटकार. बॅक टू बॅक. चांगलेच फलंदाजी करतात विनायक. बॅक टू बॅक दोन षटकार आयुबांना चांगलाच. बघूया तिसरा चेंडू आयुबांचा. विनायक काय करतात आपल्या संघासाठी आणि त्याच पद्धतीने मारण्याच्या प्रयत्नात फसलेले आहेत विनायक. आणि चांगला चेंडू निर्धाव असा चेंडू. शेवटचे तीन चेंडू बाकी आहेत. बघूया विनायक आपल्या संघासाठी किती चौकार आणि षटकार मारतात. चांगलीच फटकेबाजी चाललेली आहे विनायक यांच्याकडनं. बघूया चौथा चेंडू आणि आयुब यांनी बोल्ड घेतलेला आहे. चांगलंच. पाचवा चेंडू खेळतील योगेश. बघूया त्याच पद्धतीने बघूया. झेल उडालेला आहे आणि झेल बाद. योगेश हे झेल बाद झालेले आहेत.
योगेश यांची जागा भरून करण्यासाठी वैभव बघूया. चांगलाच फटका मारला योगेश यांनी, पण शेवटचा चेंडू खेळतील राजू. बघूया राजू, चांगलाच फटका ऑफच्या दिशेने. बघूया किती धावा निघतात. एक धाव निघाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पण एकच धावेवर समाधान. धावसंख्येवर धावसंख्या झाली ती 13. 2 बाद 13. शतक संपलेलं आहे. पॉवर प्लेचं शतक संपलेलं आहे आणि दुसरे शतक बघूया कोण घेऊन येतात आपल्या संघासाठी. वैयक्तिक दुसरं शतक घेऊन येतात साहिल. बघूया राजू यांना. राजू किती चौकार आणि षटकार मारतात आपल्या संघासाठी. पॉवर प्लेच्या शतकानंतर धावसंख्या झाली ती 13. 2 बाद 13. चांगलीच फटकेबाजी करत होते पिंट्या 11. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर थोडी गती कमी झाली. धावसंख्या झाली ती 13. पहिला चेंडू पंचांकडनं वाईटचा इशारा. वाईट +1. 2 धावांची भर. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 15. बघूया वैभव किती चौकारावर षटकार मारतात आपल्या संघासाठी. पहिला चेंडू घेऊन येतील वैभवांना. बघूया किती चौकार आणि षटकार मारतात वैभव. चांगलाच फटका ऑफच्या दिशेने आणि चांगलीच फिल्डिंग. मात्र 1 रन मात्र रोखू नाही शकले. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 16. दुसरा चेंडू बघूया खेळती राजू. चांगलाच चेंडू आणि चांगलीच फिल्डिंग तिकडे. एकच धाव. दुसरी धाव घेण्यास नकार. चांगलीच फिल्डिंग केली MC स्पोर्ट संघाकडनं. ती 17. शेवटचे 4 चेंडू बाकी. तिसरा चेंडू खेळतील वैभव. उचलण्याच्या प्रयत्नात बघूया लेगच्या दिशेने. 1 धाव निघाली. बघू दुसरी घेतात का, आणि दुसरी नकार. धावसंख्या झाली 18. चौथा चेंडू खेळती राजू. बघूया चांगला चेंडू. फुलटॉस चेंडू होता आणि फायदा पुरेपूर भेटला नाही. धावसंख्या झाली ती 19. शेवटचे 2 चेंडू बाकी. चांगलीच गोलंदाजी करतात साहिल. चांगलाच फटका वैभवांचा. बघूया झेल उडालाय आणि झेल बाद. गावदेवी स्पोर्टचे मॅनेजर उमेश भोईर यांचे आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि डॉक्टर यांचे पण आम्ही स्वागत करतो. वैभवांची जागा भरून झाली दिनेश. बघूया राजू यांना. बघूया चांगलाच चेंडू ऑफच्या दिशेने. झेल उडाले बघूयात आणि राजू हे झेल बाद झालेले आहेत.
शतक संपलेलं आहे. सायल्याने चांगलीच गोलंदाजी केली. 5 रन देऊन 2 विकेट घेतले सायल्याने. चांगलीच गोलंदाजी मानावी लागेल. धावसंख्या झाली ती धावसंख्या 19. 2 षटकानंतर धावसंख्या झाली ती 19. राजू यांची चांगलाच फटका होता राजू यांचा ऑफच्या दिशेने आणि झेलबाज झाले राजू. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नितीन. बघूया पहिला चेंडू. चांगलाच चेंडू. निर्धाव असा चेंडू टाकलाय तो. राहुल चांगलीच गोलंदाजी करतात. निर्धाव असा चेंडू टाकला. नितीन. बघूया दुसरा चेंडू नितीन यांना. चांगलाच फटका नितीन यांचा. बघूया आणि षटकार. चांगलाच फटका होता नितीन यांचा. धावसंख्या झाली ती 25. अशीच फटकेबाजी करायला लागेल तर धावसंख्या वाढत वाढत जाणार. तिसरा चेंडू बघूया नितीन यांना आणि चांगलाच. थांब जरा नंतर होईल. नितीन हे नितीन ना नितीन हे झेलबाद झालेले आहेत. चांगलाच फटका होता ऑफच्या दिशेने. धावसंख्या झाली ती 25. मिहिर शेवटचे 3 चेंडू बाकी. चांगलाच फटका दिनेशचा. 1 रन धावून काढलेला आहे. बघूया दुसरी धाव नकारलेली आहे दिनेश यांनी. शेवटचे 2 चेंडू बाकी. बघूया मिहिर काय करतो आपल्या संघासाठी. पाचवा चेंडू बघूया मिहिर यांनी उचलण्याच्या प्रयत्नात. निर्धाव असा चेंडू. चांगलीच गोलंदाजी करतात राहुल. शेवटचा चेंडू आहे. बघूया मी चौकार की षटकार मारत आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली 26. शेवटचा चेंडू बघूया आणि चांगलाच चेंडू. निर्धाव असा चेंडू. शतक संपलेलं आहे. 3 षटकांना धावसंख्या झाली ती 26. 3 षटकांना धावसंख्या झाली ती 26. आणि शेवटचं शतक घेऊन येतात दीपेश. हाणामारीचे शतक असेल. बघूया बघूया दिनेश आणि दीपेश याच्यामध्ये लढत किती धावा करतात संघासाठी. 6 चेंडू बाकी आहेत. शेवटचे 6 चेंडू मध्ये किती धावा करतात बघायचे आहेत. पहिला चेंडू घेऊन येतील दीपेश. दिनेश यांना बघूया
पहिला चेंडू चांगलाच ऑफच्या दिशेने आणि चांगलीच फिल्डिंग आणि रनआउट झालेत. मी रनआउट झालेत. चांगलीच फिल्डिंग करतात MCG स्पोर्ट. मीर यांची जागा भरून काढण्यासाठी अमन. बघूया किती चौकार आणि षटकार मारतात आपल्या संघासाठी अमन. दीपेश यांचा दुसरा चेंडू खेळतील दिनेश. बघूया दिनेश यांना चांगलेच फटकेबाजी करायला लागेल आपल्या संघासाठी. आणि पुन्हा फुलटॉस चेंडू. बघूया एक धावणी आणि पंचांकन चौकार. चांगलाच फटका होता दिनेश यांचा. धावसंख्या झाली ती 30. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू मध्ये कमीत कमी किती धावा करतात दिनेश. बघूया शेवटचे 4 चेंडू मध्ये. तिसरा चेंडू घेऊन येतील दीपेश दिनेश यांना. बघूया तिसरा चेंडू काय करतात दिनेश आणि उचलून मारण्याच्या प्रयत्नात निर्धाव असा चेंडू. चांगलाच चेंडू टाकलेला दीपेश यांनी. शेवटच्या 3 चेंडू बाकी आहेत. चौथा चेंडू खेळतील दिनेश. बघूया चौकार का षटकार मारतात आपल्या संघासाठी. चांगलीच आणि उचलून मारण्याच्या प्रयत्नात. बघूया आणि सीमारेषा पार षटकार आणि नो +6 म्हणजे षटकार मारलाय म्हणजे 7 धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्येत धावसंख्या झाली ती 37 आणि फ्री हिट असेल. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या झाल्या 37. बघूया चांगलाच फटका मारला होता. त्याच पद्धतीने बघूया डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव. धावसंख्या वाढत ती 38. शेवटचे 2 चेंडू बाकी. चांगलेच फटकेबाजी चाललेली आहे दिनेश यांची. शेवटच्या 2 चेंडू मध्ये किती धावा करतात बघायचं आहे. धावसंख्या झाली ती 38. पाचवा चेंडू खेळतील दिनेश. चांगलेच फटकेबाजी करतात दिनेश. आणि चांगला चेंडू दीपेश यांचा. दिनेश यांना काय समजलं नाही. पंचांनी कळवायचं आहे. आणि दिनेश हे बाद झालेत धावचीच्या स्वरूपात. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. स्टंपिंग. दिनेश हे चांगलीच फटकेबाजी करत होते. त्यांना काही समजलं नाही आणि स्टंपिंग झालेत. शेवटचा चेंडू खेळतील भावेश. बघूया
भावेश चौकार आणि षटकार मारत आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली ती 38. धावसंख्या झाली ती 38. बघूया शेवटचा चेंडू. चांगलाच फटका आणि डिक्लेअर झोनमध्ये एकच धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 39 आणि जिंकण्यासाठी 40 धावांचं आव्हान MCC संघाला. चोवीस चेंडू मध्ये 40 धावांचं आव्हान MCC स्पोर्ट या संघाला. बघूया 10च्या सरासरीने जायला लागेल MCC स्पोर्ट या संघाला. 24 चेंडू 40 धावांचं आव्हान. पिंट्या एलेने क्षेत्ररक्षण त्वरित लावायचं आहे. 24 चेंडू 40 धावांचं आव्हान MCC स्पोर्ट संघाला. बघूया पहिलं शतक पॉवर प्लेचं राहणार आहे. पिंट्याचे कप्तान यांनी स्टेजकडे यायचंय. पंचांनी सामना थांबवायचा आहे. पिंट्या 11चे कप्तान स्टेजकडे यायचंय. त्वरित त्वरित लवकर.
पिंट्या यांचे ठीक आहे. सामना त्वरित चालू करायचा आहे. गोलंदाजीचा भार उचलतील विनायक. बघूया आयुब. पहिला चेंडू सीमा पार आणि षटकार. चांगलाच फटका आयुब यांचा. काय दिपेश. दुसरा चेंडू खेळतील आयुब. बघूया दुसरा चेंडू आणि पुन्हा त्याच पद्धतीने झेल उडाले. बघूया आणि चौकार. चांगलेच फटके मारतात आयुब. आपल्या संघासाठी धावसंख्या झाली ती 10. बिनबाद 10. तिसरा चेंडू खेळतील आयुब. बघूया चौकार व षटकार मारतात आपल्या संघासाठी. चांगलाच फटका ऑफच्या दिशेने आणि मात्र 4 धावा मात्र काही रोखू शकले नाहीत. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 14. 3 चेंडू 14 धावा झालेल्या आहेत. पॉवर प्लेचा फायदा पूर्णपणे उचलतात आयुब. चौथा चेंडू बघूया एकच धाव आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 15. शेवटचे 2 चेंडू बाकी. बघूया दीपेश किती चौकार आणि षटकार मारतात 2 चेंडू मध्ये. 5वा चेंडू खेळतील दीपेश. आणि पंचांकडे वाईटचा इशारा. वाईट +1. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 17. आणि चांगलाच आयवन होतो आणि सीमा रेषा पार षटकार. नलपाडा आणि मोगरपाडा आणि टॉस उडवण्यासाठी यायचं आहे. नलपाडा मोगरपाडा. शेवटचा चेंडू आहे. बघूया आयुब काय करतात आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू चांगलाच फटका आणि पंचांकडनं 4 धावांचा इशारा. चौकार. चांगलाच फटका मारला आयुब यांनी. धावसंख्या झाली ती 27. जिंकण्यासाठी फक्त 18 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. नलपाडा आणि मोगरपाडाने टॉस करायला यायचं आहे. नलपाडा मोगरपाडा. अठरा चेंडू मध्ये 13 धावांचं आव्हान. बघूया MCC स्पोर्ट या संघाला. मोगरपाडा संघ मोगरपाडा टॉस उडवण्यासाठी यायचं आहे. मोगरपाडा. बॉलरचं नाव काय? बघूया भावेश. स्ट्राईकला दीपेश. बघूया किती चौकार आणि षटकार मारतात दीपेश. पहिला चेंडू खेळतील दीपेश. बघूया उचलून मारलेला आहे. बघूया किती धाव भेटतात आणि सीमारेषा पार. पंचांकडनं षटकार. धावसंख्या झाली ती 33 आणि फक्त आता जिंकण्यासाठी 7 धावांचं आव्हान MC स्पोर्ट या संघाला.
दुसरा चेंडू खेळतील दीपेश. चांगला चेंडू भावेश आणि खराब असा गोलंदाज वाईट. पंचांकडनं वाईटचा इशारा. धावसंख्या झाली ती 34. जिंकण्यासाठी 6 धावांचं आव्हान. दुसरा चेंडू बघूया. पुन्हा वाईटचा इशारा पंचांकडनं. धावसंख्या झाली ती 35. धावसंख्या झाली ती 35. बिनबाद 35. बघूया 5 रनांची गरज MC स्पोर्ट संघाला. आणि उचलून मारलेलं बघूया झेल होतोय का आणि षटकार. आणि MC स्पोर्ट हे विजयी संघ झालेले आहे.